पॅरलोग्राम आहेत. त्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल, डायगोनलच्या स्क्वेअरची ॲडिशन, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल ऑफ ए पॅरलोग्राम इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड. म्हणजेच आता इथं आपण गिवनचा टॉपिक देऊन देऊ. गिवनमध्ये आपल्याला काय दिसते की ABCD क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम आहे. अँड डायगोनल AC and BD is intersect of point O. हा गिवनचा टॉपिक. आता प्रूव्हचा टॉपिक काय आहे? प्रूव्हचा टॉपिक आहे आपल्यापाशी की सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल, सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल, सम म्हणजे ॲडिशन, स्क्वेअर म्हणजे माहितच आहे तुम्हाला, आणि डायगोनल म्हणजे ह्या दोन डायगोनल म्हणजे काय, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल म्हणजेच काय AC चा स्क्वेअर प्लस BD चा स्क्वेअर अँड इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड, म्हणजे सर्व साइडच्या स्क्वेअरची ॲडिशन. म्हणजेच इथं होऊन जाईल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. हा टॉपिक आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आणि प्रूफ काय होणार पहा, काय होऊ शकते प्रूफ कसं करा सांगा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक क्वेश्चन याच्यासारखा सॉल्व्ह केलाय. त्याच्यामध्ये होतं की पॅरलोग्रामच्या जागी रोम्बस आहे. कोणता तरी क्वेश्चन आहे, पॅरलोग्रामच्या जागी रोम्बस आहे. तो आपण पायथागोरस थेरमनुसार सॉल्व्ह केला होता का, की अपोलोनियस थेरमनुसार सॉल्व्ह केला होता? पहा बरं, मी म्हटलं होतं की याला पायथागोरस थेरमनुसार सुद्धा सॉल्व्ह करता येते असं म्हटलं होतं. तो आपल्या प्रॅक्टिस सेटमधला नाही आहे क्वेश्चन. हाच क्वेश्चन आहे सेकंड नंबर, पेज नंबर 42 वर एक्झाम्पल सेकंड नंबरचं. प्रूव्ह दॅट द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द डायगोनल ऑफ ए रोम्बस टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स साइड. अपोलोनियस थेरमनुसार सॉल्व्ह केला होता. आणि इथं खाली लिहिले होतं द अबव प्रूफ कॅन बी रिटर्न युझिंग द पायथागोरस थेरम ऑल्सो. म्हणजेच काय, तुम्ही पायथागोरस थेरमनुसार सुद्धा याला सॉल्व्ह करू शकता. पण आपण अपोलोनियस थेरमनुसार काय केलं, कारण मी वरूनला वाटलं असतं पायथागोरस थेरमनुसार सॉल्व्ह करून दाखवलं. तुम्हाला अपोलोनियस थेरम याच्यानुसाठी केलं की ते शॉर्टमध्ये उत्तर येते, पायथागोरस थेरमचं खूप मोठं उत्तर येते. आता इथं पायथागोरस थेरम यूज होऊ शकते का सांगा बरं. इथे पायथागोरस थेरम यूज होऊ शकते का, कारण इथे रोम्बस नाही आहे. त्या कारणाने रोम्बसच्या डायगोनल ह्या ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. त्या कारणाने तिथं आपण काय करू शकतो, पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पण पॅरलोग्रामच्या ज्या डायगोनल आहे, हाही पॅरलोग्राम आहे, हा सुद्धा पॅरलोग्राम आहे. याच्या ज्या डायगोनल आहे, आता स्पष्ट दिसते की या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल नाही करत आहे. परंतु ही साईड जर आपण छोटी केली तर कन्फ्यूज होतो आपण की ह्या 90 डिग्रीचा अँगल होईल का नाही होईल, आहे की नाही. तर पॅरलोग्रामचा 90 डिग्रीचा अँगल होणारच नाही. त्या कारणाने इथं पायथागोरस थेरम यूज कधीच होणार नाही. इथं होणार अपोलोनियस थेरम. त्या कारणानं ABC हा ट्रायंगल घेतला. हा ट्रायंगल आपल्याला घ्यायला लागला, ABC हा ट्रायंगल. आणि ह्या ABC या ट्रायंगलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लिहू शकतो की याच्यामध्ये काय आहे की डायगोनल ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी डायगोनलचे 2 पार्ट होते, 2 इक्वल पार्ट तयार होते. म्हणजेच काय, AO आणि CO काय इक्वल आहे, BO आणि DO हे इक्वल आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या कारणाने मी काय लिहून टाकतोय इथं की इन क्वाड्रिलॅटरल ABCD मध्ये ज्या डायगोनल आहे आपल्या, त्या डायगोनल इक्वल होणार का दोन्ही डायगोनल, इक्वल होणार का दोन्ही डायगोनल, तू लिहून घे. हे डायगोनल इक्वल होणार का ते सांग पहिले. हो ना, नाही होणार इक्वल. त्या स्क्वेअरच्या डायगोनल आणि रेक्टेंगलच्या डायगोनल ह्या इक्वल होणार, पण रोम्बसच्या आणि पॅरलोग्रामच्या डायगोनल इक्वल नाही होणार. का इक्वल नाही होणार, कारण ही तिरपी डायग्राम आहे ना, हे तिरपी आहे ना, आहे की नाही. स्क्वेअर काय असते, असा सरळ असतो,
असा सरळ असतो, चारही साईड अशा सरळ असते त्याच्या. आणि रेक्टँगल काय असते, रेक्टँगल मध्ये सुद्धा चारही साईड काय असते, सरळ असते. ह्या काय होऊन राहिल्या, रोम्बस आणि स्क्वेअर याच्यामध्ये काहीच फरक नाही, फक्त ह्या साईड थोड्या तिरप्या झाल्या. ही झाली साईड, अशी साईड झाली तिरपी. या कारण याच्या ज्या डायगोनल आहे त्या डायगोनल इक्वल येते, परंतु ही साईड अशी तिरपी झाल्या कारणानं ही जवळ आली आणि ही दूर गेली, आहे की नाही. हे साईड जवळ आली, हा अँगल ना हा अँगल जवळ आलाय आणि हा अँगल ना हा अँगल दूर झालाय, त्या कारण हे डायगोनल मोठी जाणार, हे डायगोनल छोटी जाणार. याच्यामध्ये सुद्धा पॅरलोग्राम मध्ये तसंच, पॅरलोग्राम मध्ये तसंच होणार की हे जे डायगोनल ते जवळ आली, हे दूर गेली, त्या कारण याच्या डायगोनल इक्वल नाही होणार. परंतु त्या बायसेक्ट मात्र होणार एकमेकांसोबत, बायसेक्ट होणार. बायसेक्ट कशा होणार तर ते मी आता सांगितलं की AO आणि CO ह्या इक्वल राहणार आणि BO आणि DO ह्या इक्वल राहणार. म्हणजेच मी इथं लिहू शकतो की AO इक्वल टू काय आहे, CO. AO इक्वल टू CO आहे. आणि जर AO ची व्हॅल्यू काढायची आहे किंवा CO ची तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे तर काय करा, तुम्ही AC च्या हाफ केले तर AO ची व्हॅल्यू निघू शकते, है की नाही. AC च्या हाफ केले म्हणजेच काय, हाफ होऊन जाईल इंटू AC, किंवा हाफ AC लिहिता येते तर AC डिवायडेड बाय 2 लिहिता येते. AC चे जर हाफ केले तर आपण CO काढू शकतो, AC चे हाफ केले तर AO काढू शकतो. त्यानंतर तसं दुसऱ्या डायगोनल बद्दल बोलू शकतो मी की काय आहे, BO इक्वल टू काय आहे, DO. BO इक्वल टू DO आहे आणि याची जर व्हॅल्यू काढायची आहे तर काय करावं लागेल, BD च्या हाफ करावं लागेल, BD च्या हाफ करावं लागेल. तर अशा पद्धतीनं ह्या व्हॅल्यूचा यूज होणार आहे, याच्यानंतर त्या व्हॅल्यूचा यूज होणार आहे, म्हणून आपण काढून टाकू. आता जातोय मी इन ट्रायंगल ABC कडे. ABC कडे, ABC मध्ये हा जो O आहे तो O बिलकुल मध्ये आहे, कारण दोन पार्ट होऊन राहिले, म्हणजेच हा मिड पॉइंट आहे की नाही. म्हणजेच BO काय आहे, आपला मीडियन आहे, मीडियन आहे. त्या कारणानं इन ट्रायंगल ABC मध्ये BO इज मीडियन. BO इज मीडियन लिहिता येते किंवा आपल्याला O इज अ मिड पॉइंट असं सुद्धा लिहिता येते. जर BO मीडियन आहे अशाच वेळेला आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो, जर मीडियन आहे तर. मीडियन नसेल तर नाही करू शकत यूज. आणि त्या कारणाने देअरफॉर बाय या थेरम नुसार काय होणार आहे की AB चा स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू 2BO स्क्वेअर, 2BO स्क्वेअर प्लस 2 OC स्क्वेअर किंवा AO स्क्वेअर, आहे की नाही. CO स्क्वेअर किंवा AO स्क्वेअर. तर CO स्क्वेअर घेऊन घेऊ, CO दिला इथं, CO बरोबर आहे ना, 2CO स्क्वेअर, 2CO स्क्वेअर. हे अपोलोनियस थेरम आहे. ह्या इकडला याचा विचार नका करू, हा टॉपिकचा विचार नका करू, फक्त हा टॉपिकचा विचार करा. आता ठीक आहे, आता पहा एक टॉपिक आपल्याला AC प्लस BD पाहिजे होता, है ना. AC प्लस BD, AC प्लस BD, AC प्लस BD, AB प्लस BC भेटला, AB प्लस BC भेटला आहे, AB प्लस BC भेटला. त्यानंतर CD प्लस AD, आहे की नाही. तर आपण दुसरा घेऊ आता ट्रायंगल, आपण दुसरा ट्रायंगल घेऊ. एकाच साईडनं लिहितो. इन ट्रायंगल कोणता घेता आता, ADC घ्या. ADC कुणी लिहू नका, याच्यामध्ये मी मधातच चेंजेस करून तर तुमचं चुकून जाईल. ADC, ADC या ट्रायंगल मध्ये काय आहे आपला की DO इज अ मीडियन, DO इज मीडियन. म्हणून देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम या थेरम नुसार कोणाचा, AD चा स्क्वेअर प्लस CD चा स्क्वेअर इक्वल टू 2DO स्क्वेअर आणि प्लस 2 कोणता घेतला, CO स्क्वेअरच घ्यायला लागणार ना. CO डबल झाला तर काहीतरी होईल. हा AO स्क्वेअर घेता येते, CO स्क्वेअर घेता येते, AO स्क्वेअर. बरं CO घेऊ, CO स्क्वेअर. बरं वेळ लागली तर आपल्याला चेंजेस करता आला पाहिजे. चालते, तुला चालून राहिलं ना, ठीक आहे. जान्हवीचा आवाज होता. त्यानंतर आता पहा याच्यामध्ये
AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, आहे की नाही? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, आहे काय? सर्व याची जर आपण ऍडिशन केली ह्या दोन इक्वेशनची, तर आपण लेफ्ट हँड साईडची आणि लेफ्ट हँड साईडची ऍडिशन करू, म्हणजेच काय हा टॉपिक भेटून जाते. मग ऑटोमॅटिकली राईट हँड साईड सोबत ह्या टॉपिक कसा येते ते नंतर पाहत राहू. ज्याच्यामध्ये याला टाकू आपण इक्वेशन नंबर 1, याला टाकू आपण इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 करून टाकू. कुठे करू? इथेच करू. इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड, दोन इक्वेशनची ऍडिशन का केली? कारण हा टॉपिक बनते जर आपण दोन इक्वेशनची ऍडिशन केली. लेफ्ट हँड साईडची ऍडिशन लेफ्ट हँड साईड सोबत करतोय. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर, याची आणि याची ऍडिशन इक्वल टू, आता राईट हँड साईडची ऍडिशन राईट हँड साईड मध्ये 2BO स्क्वेअर BO स्क्वेअर प्लस 2CO स्क्वेअर प्लस 2DO स्क्वेअर प्लस 2CO स्क्वेअर. ठीक आहे, लेफ्ट हँड साईड आली आपली. हा आता टॉपिक झाला प्रूव्ह. हा टॉपिक ना हा टॉपिक सेम आहे प्रूव्ह मधला. आता हा टॉपिक बनवणं, याचा हा टॉपिक बनवणं आहे आपल्याला. चला बनवाच लागणच काही ना काही करू. ज्याच्यामध्ये आता हा टॉपिक तसाच ठेवतो, पेस्ट 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 होत जाणार खाली 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 खाली. या टॉपिकमध्ये चेंजेस होत जाणार, आहे की नाही? ह्या टॉपिक खाली खाली तसाच येत जाणार. आता इथं 2BO आहे, तर BO आपल्याला पाहिजे AC, आहे की नाही? एक AC पाहिजे आणि BD पाहिजे. ह्या एवढ्याच्या ऐवजी आपल्याला करणं आहे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर असा टॉपिक करणं आहे. तर BO ची व्हॅल्यू काय रे? BO कुठे गेला? BO, हा BO ची व्हॅल्यू काय आहे हे बघा. BO ची व्हॅल्यू BD च्या हाफ आहे की नाही? BO ची व्हॅल्यू BD च्या हाफ आहे. बरं करून पाहू. हे पहा आता 2BO इक्वल दिलेला आहे याच्या खाली. इकडे कोणता नंबर आहे? इकडे हा आहे लेफ्ट हँड साईडचा. राईट हँड साईडला सॉल्व्ह करतोय फक्त मी. BO म्हणजे हाफ, AC हाफ. BO म्हणजे BD हाफ. म्हणजे 2 च्या जागी तर 2 राहीनच. ह्या 2 च्या जागी 2 राहिला, फक्त BO च्या जागी काय टाकतोय मी? AC च्या हाफ टाकतो. BO च्या जागी AC हाफ टाकतो. BO च्या BD हाफ टाकतो. BD च्या हाफ टाकले आणि BO चा स्क्वेअर होता इथं. BO चा स्क्वेअर होता म्हणून BD चा काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. त्यानंतर प्लस झाला. त्यानंतर काय? CO काय आहे? AC हाफ आहे. CO म्हणजे AC हाफ. 2 च्या जागी 2 आणि CO च्या जागी AC चा हाफ त्याचा स्क्वेअर, कारण ह्या CO चा स्क्वेअर आहे. त्यानंतर 2 प्लस 2 आणि DO काय आहे? DO म्हणजे सुद्धा BD आहे. BD हाफ आहे, त्या कारणानं इथं लिहिला BD हाफ आणि त्याचा स्क्वेअर. त्यानंतर CO काय आहे? तर CO म्हणजे AC आहे. AC हाफ आहे, त्या कारणानं प्लस 2 च्या जागी 2 आणि AC हाफ आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला हा नंबर आहे. त्यानंतर आता काय करतोय? हा स्क्वेअर कोणाचा आहे? BD चा सुद्धा स्क्वेअर आहे, 2 चा सुद्धा स्क्वेअर आहे. मग ह्या ब्रॅकेटला सॉल्व्ह करतो. 2 च्या जागी 2 आणि हा 2 काय याला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्या कारणाने याला ब्रॅकेटच देतो मी सध्याचं, का नाही दिलं तरी चालते. इंटू BD स्क्वेअर डिवायडेड बाय 4. त्यानंतर प्लस 2 इंटू AC स्क्वेअर डिवायडेड बाय 4 प्लस 2 आणि इंटू BD स्क्वेअर डिवायडेड बाय 4. त्यानंतर प्लस 2 इंटू AC स्क्वेअर डिवायडेड बाय 4. आता ह्या नंबर रेड्यूस होते. ठीक आहे, 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 2 चा 4 आणि 2 2 चा 4. जमलं. आता काय राहिलं आपल्यापाशी? BD स्क्वेअर डिवायडेड बाय 2, AC स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस BD स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि प्लस AC स्क्वेअर डिवायडेड बाय 2. BD स्क्वेअर आणि BD स्क्वेअरची काय होईल? ऍडिशन होईल. म्हणजेच काय होईल? BD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर 2BD स्क्वेअर, 2BD स्क्वेअर आणि 2 तर डिनॉमिनेटर मध्ये तसा आहे तसाच राहील. ठीक आहे, याची ऍडिशन झाली.
प्लस AC स्क्वेअरची एडिशन AC स्क्वेअर मध्ये 2AC स्क्वेअर डिवायडेड बाय 2. हा 2 हा 2 हा 2 हा 2 कॅन्सल झाला. म्हणजे काय झाला आपला BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. लेफ्ट हँड साईडले कोण आहे? लेफ्ट हँड साईडले हा टॉपिक आहे. हा टॉपिक म्हणजे हा टॉपिक आहे. म्हणजे आपला टॉपिक प्रूव्ह झाला. इथं काय आहे? इथं डायरेक्ट लिहून टाकतो आता AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आता याची अरेंजमेंट करून टाकू. राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला घेऊन आणि लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला टाकून देऊ. मग याची अरेंजमेंट बरोबर करू. पहिले BD आहे, इथं AC आहे, तर पहिले इथं AC करून टाकू, मग BD करून टाकू. हा टॉपिक टाकणं आहे आपल्याला लेफ्ट हँड साईडला. म्हणजेच काय BD स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरच्या जागी AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर इक्वल टू हा टॉपिक टाकणं आहे आपल्याला राईट हँड साईडला. AB स्क्वेअर आहे जिथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर BC स्क्वेअरही आहे प्लस CD स्क्वेअर. पहिले CD टाका लागेल मग AD टाका लागेल. CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर हा टॉपिक आहे प्रूव्ह दॅटचा. काय लिहा लागेल तुम्हाला सांगतो. पहिले हा टॉपिक लिहा लागेल असं 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 इथपर्यंत. मग त्याच्यानंतर हा टॉपिक लिहा लागेल आहे की नाही. कारण इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1च्या खाली इक्वेशन 2 येईल. त्याच्यानंतर मग हा टॉपिक कंटिन्यू असा लिहा. अरे इथं फिल इन द ब्लँक आहे हे तर तुम्हाला माहीतच आहे. हा का फिल इन द ब्लँकचा टॉपिक आहे? कारण हा टॉपिक इथे डबल डबल लिहिण्यात काही अर्थ नाही. डायरेक्ट आपण शेवटी लिहून टाकलं. हां काय झालं ऋषिकेश? काही फॉर्म्युला हा फॉर्म्युला लावू ना. किती आहे? 15 आहे. चला सगळ्यात पहिल्यांदा लेटमध्ये जो टॉपिक आपल्याला फाइंड आउट करायचा स्पीड फाइंड आउट करायचा आहे. स्पीड इक्वल टू x किलोमीटर पर आवर हा स्पीड झाला. त्याच्या कारणानं आता काय करून टाकू आपण की आपल्यापाशी फॉर्म्युला आहे डिस्टन्स इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय टाइम. स्पीड मल्टिप्लाय टाइम असा फॉर्म्युला आहे आपल्यापाशी. किंवा स्पीड इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम आहे की नाही. हा टाइमली इकडे आणलं तर डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम होऊन गेलं. सारखंच आहे. तर डिस्टन्स माहिती आहे आपल्याला किती आहे? 15√2 इक्वल टू स्पीड किती आहे? x आहे आणि इंटू टाइम किती आहे? 2 आहे की नाही. म्हणजेच काय 15√2 इक्वल टू 2x. डिस्टन्सच आहे ना 15√2. पहा बरं डिस्टन्स आहे ना. हां ह्या डिस्टन्सच्या जागी कधी आपण काहीच नाही टाकू. समजा ह्या डिस्टन्सच्या जागी आपण काहीच नाही टाकलं डिस्टन्सच राहीणार. हा राहीन डिस्टन्स, हा राहीन डिस्टन्स. डिस्टन्स झाला आपला 2x. म्हणजे इथं जर 2x टाकले आपण इथं 2x टाकले हा झाला यांचा डिस्टन्स. 2 घंट्यानंतरचा डिस्टन्स वेगळा, हा वेगळा डिस्टन्स, हा वेगळा डिस्टन्स. आणि आता जर आपण पायथागोरस थेरम यूज केला
तर हा टॉपिक झाला आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल है ना. आता हा राईट अँगल ट्रायंगल झाला, इथं 90 डिग्रीचा अँगल झाला, कारण नॉर्थ आणि ईस्ट 90 डिग्रीमध्ये आहे, त्या कारण हा हायपोटेनस आहे, ह्या अदर टू साइड आहे. तर आपलं उत्तर निघू शकते, एकची व्हॅल्यू निघू शकते. त्या कारणानं इन ट्रायंगल घेतो मी NOE. NOE ट्रायंगल मध्ये अँगल NOE इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम NE चा स्क्वेअर इक्वल टू NO स्क्वेअर EO स्क्वेअर. NE मीन्स 15√2 स्क्वेअर. NO आहे 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर. 15 चा स्क्वेअर किती होते? हा 225. 225 स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजेच काय 2 2 चा 4 x स्क्वेअर प्लस 4 x स्क्वेअर. याची मल्टिप्लिकेशन करा 450 इक्वल टू 4 आणि 4 8x स्क्वेअर. त्यानंतर 8 ला लेफ्ट हँड साईडला टाका. 450 डिवायडेड बाय 8 इक्वल टू x स्क्वेअर. 48 असं पण त्याच्यावर नाही होत. हो याला तर डायरेक्ट डिवाइड झाला पाहिजे 8 न. 48 5 राहिले 48 48. काय स्क्वेअर वगैरे चुकला का रे 15 चा? हा पॉइंट मध्ये येते का? बरं चला आता काय करून टाकू आपण, याला 4 न डिवाइड होते का पहा बरं. मग 4 1 चा 4 0 5 4 1 चा 4 1 नाही होत. 2 न डिवाइड करतो. इथं झाला 4 2 न डिवाइड केल्यानंतर इथं 2 न डिवाइड करतो. 450 ला 2 न डिवाइड केलं 2 2 चा 4 झाला 0 झाला 5 झाला 2 चा 4 झाला 1 झाला 0 झाला 5 चा आहे की नाही. 225 डिवायडेड बाय 4 इक्वल टू x चा स्क्वेअर. आता याची डिवायडेशन नका करू, ह्या स्क्वेअरले कॅन्सल करा, कारण याचा स्क्वेअर रूट मला माहित आहे किती होते 15 आणि याचा स्क्वेअर रूट मला माहित आहे 2. त्या कारण इथं काय करतो, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड स्क्वेअर रूट मध्ये टाकून देतो आणि इकडली सुद्धा टॉपिक स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे बोथ साइडचा स्क्वेअर करतो. लेफ्ट हँड साइडचा आणि राईट हँड साइडचा स्क्वेअर केला, याची स्क्वेअर रूट निघते 15 आणि याचा स्क्वेअर रूट निघते 2 इक्वल टू स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे x. 15 डिवायडेड बाय 2 7.5. आणि x आहे आपल्यापाशी काय स्पीड. त्या कारणानं देअरफॉर स्पीड इज 7.5 किलोमीटर पर आवर. स्क्वेअर ऑफ बोथ साइड. गिवनचा टॉपिक लिहून पाहत जा, ज्याच्यामध्ये गिवन मध्ये काय आहे की ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री नाही BAC
BAC इक्वल टू 90 डिग्री. segment BL and segment CM are medians of triangle ABC. बरं, त्यानंतर प्रूव्हचा टॉपिक. 4 in bracket BL square plus CM square इक्वल टू 5 BC स्क्वेअर. टॉपिक तर खूपच हार्ड वाटून राहिला आहे की नाही. याच्यात मला फाइंड आउट करून दाखवा की 3 ट्रायंगल कोणते आहेत. नाव सांगा 3 ट्रायंगलची. ट्रिंगल याच्यामध्ये लपले ना 3 ट्रायंगल, 90 डिग्री वाले 3 ट्रायंगल आहे याच्यात. हा 90 डिग्री वाले सांग. हा ABC कुठे बीच्या ठिकाणी 90 डिग्री होऊन राहिला काय. हा CAB LAB CAM आहे की नाही. होऊन गया. BAC मोठा वाला 90 डिग्रीचा अँगल होऊन राहिला. MAC हा वाला 90 डिग्रीचा अँगल होऊन राहिला. आणि BAL हा 90 डिग्रीचा ट्रायंगल होऊन राहिला. तिन्ही ट्रायंगल 90 डिग्रीचे म्हणजे तिन्ही ठिकाणी पायथागोरस थेरम लागू शकते. तिन्ही ठिकाणचं पायथागोरस थेरम नुसार मेजरमेंट काढून घेऊ. प्रूफ. पहिल्यांदा मोठावाला ट्रायंगल घेतो BAC. कोणताही घेतलाच चालते म्हणा, पण मी मोठावाला ट्रायंगल घेतो. इन ट्रायंगल BAC मध्ये अँगल BAC इक्वल टू 90 डिग्री. चला म्हणून बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम नुसार 90 डिग्रीची अपोजिट साइड CB किंवा BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. याला टाकू 1 नंबर. थोडीशी जागा सोडून देऊ, काही जर चेंजेस करायचं वगैरे असेल तर काम पडू शकते. त्यानंतर इन ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कोणता घेता, हा त्याच्यापेक्षा लहानवाला म्हणजे काय BAL अँगल BAL इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. काय होणार 90 डिग्रीच्या अपोजिट साइड BL स्क्वेअर इक्वल टू AL स्क्वेअर AB स्क्वेअर. याला टाकून देऊ 2 नंबर. थोडीशी जागा सोडून देऊ, काही चेंजेस करायचं काम पडलं तर. त्यानंतर इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे छोटावाला CAM. इन ट्रायंगल CAM मध्ये अँगल CAM इक्वल टू 90 डिग्री. CM स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. CM स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर आणि AM स्क्वेअर. बरोबर आहे ना. तुम्ही सांगितलेलं मी घेत नाही. ज्याच्यामध्ये काय केलं आहे मी, नंबर घ्यायचे जे सिक्वेन्स वाईज घ्या. सिक्वेन्स वाईज म्हणजे अल्फाबेटिकली. ACA म्हटलं तर काय होईल, AC म्हणायचं ना सरळ सरळ. A नंतर C येतो, A नंतर M येतो, C नंतर M येतो, असं घेऊन याला 3 नंबर टाकला. त्याच्यानंतर आता झालं रे, आता जमलं.
अजून आता काय करा, काय करायचं आता सांगा मला. सांगा एक गोष्ट की ह्या संपूर्ण ट्रायंगल मध्ये हा जो मोठा ट्रायंगल आहे हा थोडासा वेगळा पडून राहिला, वेगळा आहे हा, आणि हे दोन ट्रायंगल वेगळे आहेत, त्याच्या अंदर आहे हे दोन ट्रायंगल, मोठ्या ट्रायंगलच्या आत आहे दोन ट्रायंगल, म्हणून जे हे दोन ट्रायंगल आहे की नाही त्या दोन ट्रायंगलची ऍडिशन करून टाकू. जमते का पाहू का? होय पहा, BL आहे आणि CM आहे, BL आहे आणि CM आहे की नाही. याच्यात BL आणि CM आहे, याच्यात सुद्धा BL आणि CM आहे. इथं BC हा वेगळाच आहे कुठंही, हा इकडे BC. एक काम करा आता, LS करून टाका आपण डायरेक्ट. इथं जर आपण स्क्वेअर याला किती ना 4 न मल्टिप्लाय केलेला 4 न मल्टिप्लाय करून टाका. 4BL स्क्वेअर इक्वल टू 4AL स्क्वेअर प्लस 4AB स्क्वेअर. याला 4 न मल्टिप्लाय करून टाका. 4CM स्क्वेअर 4AC स्क्वेअर प्लस 4AM स्क्वेअर. इथे 4 आपला झाला BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर इक्वल टू कोणा तथेच आहे म्हणा. त्याच्यानंतर 4AL स्क्वेअर प्लस 4AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर प्लस 4AM स्क्वेअर. काय नाही BC होऊन राहिलं. AC आणि AB ACच्या ALच्या जागी ACचे हाफ टाकून देतो. ALच्या जागी ACचे हाफ टाकतो, त्याचा स्क्वेअर करू. हा टॉपिक दोन्ही टॉपिक आहे का नाही, हे AB स्क्वेअर आणि AC स्क्वेअर, ह्या 4AB स्क्वेअर आणि 4AC स्क्वेअर तसंच राहू दे. त्यानं प्लस 4AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर प्लस ह्या AM च्या जागी ABचे हाफ टाकून देतो. 4 इंटू AB हाफ आणि त्याचा स्क्वेअर करून टाकतो. त्यानंतर इथं काय होऊन जाईल 4 इंटू AC स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा 4 प्लस 4AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर प्लस सब थांबणार नाही BC नको करू ना. त्यानंतर इथं काय झालं 4 इंटू AB डिवायडेड बाय 4 AB स्क्वेअर डिवायडेड AB चा स्क्वेअर आणि 2 चा 4 4 4 कॅन्सल, हे 4 4 कॅन्सल, म्हणजे राहिला इथं AC स्क्वेअर प्लस 4AB स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आता AB डबल झाला आणि AC डबल झाला, त्या कारण AC स्क्वेअर म्हणजे इथं काय झालं 5AC स्क्वेअर, AC स्क्वेअर प्लस 4AC स्क्वेअर 5AC स्क्वेअर प्लस 4AB स्क्वेअर आणि AB स्क्वेअर 5AB स्क्वेअर. 5 ले कॉमन काढून टाकू. 5 ले कॉमन काढला म्हणजे AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर, AB स्क्वेअर आहे नाही तर. त्यानंतर 5 AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर BC स्क्वेअर, इथं झाला आपला BC स्क्वेअर 5 BC स्क्वेअर. आणि हे साईड तथ्य असे पेस्ट होत जाणार. आता याला कॉमन काढून टाका. याच्यातून कॉमन काढला तर BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर होऊन जाईल. Prove that the topic. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या ठिकाणी फक्त मिळतात ते म्हणजे एज्युकेशनल व्हिडिओ. मॅथमॅटिक्सच नाही तर अन्य एज्युकेशनल व्हिडिओचा साथ सुद्धा तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे.
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे ज्ञान हे वाटल्यानं कमी होत नाही, ते अधिक वाढते. त्या कारणानं ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा, त्यांनासुद्धा याचा फायदा घेऊ द्या. त्या कारणानं बेल आयकॉनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओचे सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल, जेणेकरून या यूट्यूबच्या एज्युकेशनल व्हिडिओचा सर्वात पहिल्यांदा तुम्ही फायदा घेऊ शकाल. धन्यवाद.